चला वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन येतात ते म्हणजे संदीप. स्ट्राईकला संजय. संजय टू संदीप. 12th मॅन आर बॉयज दोन्ही संघाचा 12th मॅन नाहीये. शमशेर भाई मोठा फटका खेचलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. लॉंग ऑफच्या डोक्यावरनं चेंडू जातो सरळ सीमा रेषेबाहेर. चौकार आणि 4 धावेने सांघिक आणि वैयक्तिक खातं खोललं जातं संजय यांच्याकडनं. एक हार्ड हिटर फलंदाज आहेत संजय. माझ्या जवळचे मित्र सुद्धा आहेत. नक्कीच हरियाणा या टीप नावाने त्यांची ओळख आहेत पण त्यांचं ॲक्च्युअल नेम आहे ते म्हणजे संजय. तेच संजय ओपनिंग करताना दिसतात आणि चांगले फलंदाजी करताना दिसतात. चांगलं ओपनिंग मध्ये पहिल्या चेंडूवरती खणखणीत चौकार खेचला जातो लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. संजय टू संदीप. पुन्हा एकदा ओव्हरपेस प्रतीचा चेंडू होता मिड विकेटच्या दिशेने कटून काढला. क्षेत्ररक्षक येईपर्यंत एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जातं. नक्कीच या 2 धावा आणि या 2 धावांच्या मध्येने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6च्या घरात. नॉन स्ट्रायकरला फलंदाज कोण आहे? शमशेर भाई 12th मॅन नाही. अरे 12th मॅन नाहीये आर बॉयज संघाचा. प्लीज आला धन्यवाद. ओम. नॉन स्ट्राईकला ओम. स्ट्राईकला आहे ते संजय. धन्यवाद पंच. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 6. एक निर्बंधक षटक असणार 3ऱ्या षटकातील. नक्कीच जर का संजय नक्कीच लोअर फुटबॉल स्पर्धेचा चेंडू होता. मला वाटतं फ्लॅट 6 होता आणि ह्या फ्लॅट 6च्या मदतीने 6ने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोचते ती 12च्या घरात. दुहेरी अंकामध्ये 12. चांगली फलंदाजी म्हणते ती संजय यांच्याकडनं. स्क्वेअर लेग अंपायरच्या डोक्यावरनं जाणारा हा षटकार फ्लॅट 6. मी ज्या पद्धतीने म्हणतो की संजय RRWच्या मागच्या सीझनमध्ये एकटा फलंदाज ज्याने 50 मारले तोच संजय. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. परदेशी चेंडू खाली येतात तत्पूर्वी थांबवलं जातं संजय यांच्याकडनं. क्विक थ्रो केला गेला तो परदेशी याच्याकडनं. नक्कीच कुठल्याही पद्धतीचं रिस्क घेण्याचा प्रयत्न नाही केला जातो तो संजय यांच्याकडनं कारण त्यांनाही माहिती आहे बचेंगे तो लढेंगे. जर का विकेट गेला तर नक्कीच एक मोठी खेळी करण्यामध्ये असमर्थ ठरू शकतात. थोडासा फंबल होतो क्षेत्ररक्षक परंतु शांत आणि संयमी खेळी करण्याचा प्रयत्न केला जातो संजय यांच्याकडनं. या एकेरीच्या मध्येने धावसंख्येत भर पडला जातो. धावसंख्या जाते ती 13च्या घरात. अजून या षटकातील शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. लेफ्ट हँडेड बॅट्समन ओमकार शेवटचा शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असतील तो सँडी यांचा. मोठा फटका खेचला जातोय. चेंडू सरळ जातो क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं सीमारेषे बाहेर. षटकार 13 आणि 6 19 निर्बंधक षटकाचं पुरेपूर समाचार घेतला जातोय तो संजय आणि ओमकार यांच्याकडनं. कारण पहिलं षटक ज्यावेळेस हाताळलं सँडी यांनी. एक चांगला गोलंदाज आहे सँडी आपल्या संघाकडनं. एक चांगला महत्त्वपूर्ण खेळी करताना वारंवार दिसतो तो संघाकडनं. सँडी एक ऑलराऊंडर आहे. एक चांगला गोलंदाज चांगला फलंदाज चांगला यष्टिरक्षक आहे तो सँडी. परंतु आज काहीतरी वेगळं घडतंय. आज वर्चस्व गाजवताना दिसत म्हणजे ते आर बॉयज संघाकडनं संजय आणि ओमकार चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत. संजय याने एक षटकार आणि एक चौकार खेचलाय. तसंच ओम यांनी एक षटकार. अशा या 3 मोठ्या फटक्यांच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचते 19च्या घरात. बिनगडी बाद 13व्या धावसंख्येवरती आणि धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 19. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 19. आणि ज्यावेळेस अंगद यांनी चेंडू आपल्या हातात घेतला त्यावेळेस पहिल्या चेंडूवरती संजय सारखा मोठा घडी गारद करून पवेलियनमध्ये पाठवण्यामध्ये यशस्वी ठरतात ते म्हणजे संजय अंगद. येताना काहीतरी
दुसऱ्या चेंडूवरती सिंगल काढून स्ट्राईक रोटेट केली जाते ते ओम यांना. बघा नेट पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि हा फ्री हिट खेळण्यासाठी सज्ज असेल तर म्हणजे गोल्या. 22 धावा स्कोर कार्डवरती लागतात. जर का लॉयन संघाला आपल्याला पराजित करायचं असेल तर नक्कीच कमीत कमी 50 धावा खेचाव्याच लागतील. नो हॅलो 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 नो +1 अशा या 2 धावा आणि फ्री हिट असणार आहे. गोला स्ट्राईकला असणार आहे. आपल्या मर्जीनुसार शॉट फटका खेळू शकतात. फक्त रनआउट स्वरूपात बाद होऊ शकतात. नक्कीच एक सुवर्ण संधी असेल आणि या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा लागेल तर गोल्या यांना. आपल्या फलंदाजी करताना मोठा फटका करण्याचा प्रयत्न होता परंतु नो बॉलवरती डॉट येणं म्हणजे कुठेतरी गोलंदाज वर्चस्व गाजवताना दिसतात ते आपल्या संघाकडनं आणि निर्धाव चेंडू टाकला जातोय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिरावलेली 22. सुरेख गोलंदाजी म्हणता येईल ती अंगद यांची. चांगलं कमबॅक केलं गेलं. नो +1 वगळता खूप सुरेख गोलंदाजी अंगद यांची आणि तेवढीच खराब फलंदाजी म्हणता येईल ती गोल्या यांची. कारण योगेशजी जर बघितलं तर नो चेंडूवरती मोठा फटका खेळू नये. नो चेंडू हा डॉट जाणं म्हणजे कुठेतरी एक निराशाजनक फलंदाजी म्हणता येईल. कारण फक्त बॅटला बॉल टच करायचा असतो. चेंडू कुठेही जाऊ दे काय जाऊ दे आपल्या आवाक्यात असतो. मोठा फटका येणं गरजेचं असतं. पुन्हा एकदा सुरेख कमबॅक म्हणता येईल अंगद यांच्याकडनं. खूप सुरेख गोलंदाजी करताना दिसत आहेत अंगद. कारण लगातार दुसरा चेंडू निर्धाव टाकला जातो तो गोल्या यांना. जर का ओम नॉन स्ट्राईकला आहे तर वारंवार आपण नॉन स्ट्रायकर बॅट्समनला स्ट्राईकवरती आणण्याचा प्रयत्न करावा. बॅट सिंगल डबलनी सुद्धा क्रिकेटचा हा सामना चालतो. मोठे फटके मारल्यानंतरच मी बॅट्समन भारी आहे हे दिसलं जातं असं नाही आहे. परंतु आजची यंग जनरेशन म्हटलं तर प्रत्येक चेंडू हा मी षटकार चौकार मारणार आणि रील्सच्या रूपात कुठेतरी स्टेटसला म्हणता किंवा इंस्टाग्रामला म्हणा मी त्या रील्स सर्क्युलेट करणार या पद्धतीची फलंदाजी करताना दिसतात. परंतु जर का आपण एक चांगला फलंदाज असेल आपल्या बरोबर खेळणारा तर त्याला स्ट्राईकवरती आणण्यासाठी खेळण्यासाठी सिंगल डबलने जर का स्ट्राईक रोटेट केली तरी सुद्धा कुठेतरी सामना आपण वैयक्तिक स्वतःसाठी न खेळता टीमसाठी खेळणं हा खूप महत्त्वाची गोष्ट असते. चौथा चेंडू निर्धाव टाकला जातो. षटक समाप्तीची घोषणा पंचांकडनं होते. लगातार 4 चेंडू निर्धाव टाकले जातात ते अंगद याच्याकडनं. ज्या पद्धतीने योगेशजी मी म्हणतोय की आताची जी यंग जनरेशन आहे ती ओनली स्टेटससाठी खेळताना दिसते. फक्त आणि फक्त मी मोठा का मी छोटा याच्यासाठीच हा आजचा 21वा शतक चालू आहे. जर का आपल्या टीममध्ये आपल्यापेक्षा चांगला खेळणारा फलंदाज असेल तर प्रत्येक बॅट्समनने आपला रोल डिसाईड करावा. जर का 4 षटकांचा सामना आहे म्हणजे मोजके 24 चेंडू आपल्याला खेळायला भेटतात आणि त्या 24 चेंडूमध्ये जर का चांगला फलंदाज आपला नॉन स्ट्राईकला असेल तर त्याला स्ट्राईकवरती आणणं ही आपली प्रथम भूमिका असली पाहिजे. नक्कीच माझे साथी मला सांगतात की गोल्या हे कॅप्टन आहे त्या टीमचे आणि कॅप्टन लिडिंग ऑफ द प्लेयर असतो. आणि जर का त्याला माहीत असेल की आपली ओम यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतात ते म्हणजे युगान. नक्कीच नवीन फलंदाज युगान. धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 22. सँडी टू युगान. लोअर फुल टॉस प्रतिचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक शुभम चेंडू खाली येईपर्यंत एक धाव काय रोखू शकत नाही. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण होतंय. तत्पूर्वी एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर. गचाळ फेकी म्हणताय शुभम यांच्याकडनं. शुभम यांच्याकडनं ही अपेक्षा केली जाणार नाही टीमला. आणि कॅप्टनला एक चांगले क्षेत्ररक्षक आहेत ते म्हणजे शुभम. अंगद यांचे छोटे बंधू असतील शुभम यांच्याकडनं अशा पद्धतीची चुकी ग्राह्य धरली जाणार नाही. परंतु जाऊ द्या झालं गेलं गंगेला मिळालं. येणाऱ्या पुढील वाटचालीकडे आपण लक्ष देऊया. दुसऱ्या चेंडूवरती येतात 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 24च्या घरात. आणि बॅटीची लिडिंग एज
चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पंच बाद करताना युगान बॅक टू द पवेलियन. नक्कीच युगान यांची जागा भरून काढण्यासाठी येतात नवीन फलंदाज निशांत. नवीन फलंदाज निशांत कुठेतरी पहिल्या षटकामध्ये आर बॉयज संघ वर्चस्व गाजवताना दिसला. नंतरच्या येणाऱ्या 2 षटकामध्ये नक्कीच गोलंदाजांचा इथे वर्चस्व येताना दिसतोय. कारण दुसऱ्या षटकामध्ये अंगद यांनी चांगलं गोलंदाजी केली, त्यानंतर चांगलं कमबॅक करताना सुद्धा दिसले. सँडी ज्याने पहिल्या षटकामध्ये 19 धावा घेतल्या होत्या, त्या सँडीने एक वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक टाकताना चांगलं कमबॅक करताना दिसतात. स्ट्राईकला निशांत पहिला चेंडू निर्धाव. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातो चेंडू, निर्धाव घोषित केला जातोय. तसेच आमचे साथी मित्र आयोजक ज्यांचं मी लगातार 3 ते 4 दिवस झाले झावलाबाई बघतोय की शमशूरभाई यांना पीच आखण्यापासून ते चांगली जल्लोष जत्रा असणार. जत्रा ICPL ची 12 टीम्स खेळवण्याचा प्रयत्न असणार आहे. तत्पूर्वी फाईन लेगला जाणारा चेंडू बॅटकटच्या दिशेने एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. या एका धावच्या मदतीने धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन उपस्थिती 25च्या घरात 3 षटक समाप्त. 25 नक्कीच माझे साथी समालोचक मला सांगतात की पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. नंतरच्या 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा टाकल्या गेल्यात. चांगलं कमबॅक केलं जातं. 6 धावा शेवटच्या 2 षटकांमध्ये 6 धावा आल्यात. आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील 4थं षटक घेऊन येतात ते रामजी. नक्कीच अखिल भाई यांचं इथं आगमन झालेलं. उद्या त्यांची टीम खेळताना दिसेल. एक बलाढ्य टीम आहे. अक्षय साहिल स्पोर्ट्स या नावाने खेळते. आणि नक्कीच आज काय चाललंय काय नाही चाललंय, कुठली टीम कशा पद्धतीने खेळते, कारण संडेच्या लॉट्समधनं प्रमुख दावेदार मानले जाते ते साहिल अक्षय 11 संघाला. त्यांचेच कॅप्टन असतील ते म्हणजे अनिकेत पाटील. थोड्याच वेळात त्यांचे आगमन होणार आहे. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस स्पर्धेचा चेंडू होता. एक धाव काय रोखू शकत नाहीत. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर होतं की नाही, परंतु एका आज धावेवरती समाधान मानला जातो. तो फलंदाज दक्ष. याला स्ट्राईकला असतील ते म्हणजे गोल्या, नॉन स्ट्राईकला ते दक्ष. धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 26. 5 चेंडू शिल्लक असलेल्या 5 चेंडूमध्ये नक्कीच योगेश्वरची मोठी धावसंख्या करावी लागेल. जर का लॉयन संघाचा जर का विचार केला. शॉर्ट ऑफ द लॉंग लेगच्या दिशेने जाणारा चेंडू जातो सर सीमा रेषे बाहेर. पंच डिक्लेअर करतील. या असतील 4 धावा. लोअर फुल टॉस स्पर्धेचा चेंडू होता. योगेश्वर फाईन लेगच्या दिशेने गेला हा चेंडू. 4 धावांसाठी गोल्या यांच्या फलंदाजी करताना या धावसंख्या झालेली ती 30. अजून 4 चेंडू शिल्लक असतील. या 4 चेंडूंवरती मोठे फटकेबाजी खेळावी लागेल ती गोल्या यांना. जवळपास 50च्या आसपास स्कोर कार्ड गेला तर नक्कीच मोठं मजा येईल मॅच बघायला. क्षेत्ररक्षक येतात चेंडूने. क्षेत्ररक्षक करतात चुकी. जिथे 1 ते 2 धावा होत्या तिथे चेंडू जातो सरळ सीमा रेषेबाहेर. 1 बाउन्स. चौकार. नक्कीच कुठेतरी मॅचची दिशा बदलवणारे या 2 चौकार असतील का काय, कारण मागील 3 षटकांमध्ये कुठेतरी धावसंख्या स्थिरावलेली होती, परंतु येणाऱ्या 2 चेंडू आलेल्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे घणाघाती प्रहार केले गेले ते गोल्या याच्याकडनं. दोन्ही चेंडू जातात ते एक फाईन लेगला एक लॉंग लेगला. दोन्ही चेंडू जातात सीमारेषेबाहेर 4 धावांसाठी. या 2 चेंडूमध्ये मागील 8 धावा येतात आणि 8 धावा कुठेतरी आपल्या संघाला सन्मानजनक स्थितीमध्ये नेतात की काय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होतात. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण केली जाते. बघूया दुसरी धाव होते की नाही. आणि बघता 2 धावा सहजरित्या पूर्ण होतात. या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्येत भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36च्या घरात. अजून या षटकातील येणारे 2 चेंडू शिल्लक असतील. रामजी कशा पद्धतीने कमबॅक करून देतात आपल्या संघाला, कारण गोल्या आपल्या फ्लो मध्ये येताना दिसत आहेत. तिथे 2-3 चेंडूंवरती 10 धावा आतापर्यंत
वसूल केलेला आहे तोच गोल स्ट्रायकरला आहे. आता एक धाव का रोखू शकत नाहीत. उमेश चेंडू खाली येतात. तत्पूर्वी एकेरीच्या मध्ये दुहेरीमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न होता पण तो रनआउट स्वरूपात बाद होतात. ते म्हणजे गोल्या यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतात. ते XYZ स्ट्राईकला असतील निशांत. दुसरा चेंडू फेस करताना दिसत आहे ते म्हणजे निशांत. या षटकातील या इनिंग मधील या मॅच मधील पहिल्या इनिंग मधील हा शेवटचा चेंडू असणार आहे. तो म्हणजे रामजी यांचा स्कोर डिसाइड करणारा चेंडू असणार आहे. धाव फलकावरती धावा किती लागणार, किती चेस होणार तो डिसाइड करणारा चेंडू. लोअर फुलटॉसपर्यंतचा चेंडू होता. एक धाव तो सहजरित्या पूर्ण केली. बघूया दुसरी धाव घेतात की काय. आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन बसते 39च्या घरात. षटक समाप्त. एक इनिंग समाप्त. 39 धावा आणि 39 धावा काढून 40 धावांचं एक मापक आव्हान ठेवलं गेलं. ते म्हणजे लॉयन्स संघासमोर आर बॉयज संघाकडनं. कारण 10च्या सरासरीने धावा काढणं हे थोडं महागडं ठरू शकतं. कारण आर बॉयज संघामध्ये तेवढेच प्रमुख गोलंदाज आणि महत्त्वपूर्ण गोलंदाज आहेत. तसेच सँडी असतील, अंगद असतील असे प्रमुख फलंदाज असतील ते म्हणजे लॉयन्स संघाकडनं. नक्कीच यानंतरच्या सामन्याचं यानंतरच्या इनिंगचं धावतं चलचित्रण करण्यासाठी मी माझे साथी समालोचक एक बहारदार आवाज आणि प्रॉपर ग्राउंडचं आणि प्रॉपर प्लेअरची माहिती असणारे योगेश वाघ सर यांना आमंत्रित करतो. मुली या दोन संघादरम्यानची ही लढत असणार आहे. नक्कीच दोन्ही संघ प्रबळ दावेदार मानले जातात या क्रिकेट शृंखलेचे. आयोजकांविरुद्ध मैत्री 11 हा संघ आता 2 हात करणार आहे. तर चला बिग फाईट, एक बिग रायवली यावेळेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण घेऊन जातो तुम्हाला प्रश्न. आणि याच दरम्यान पंचांनी ती अपील उचलली आणि फलंदाज आता मात्र तंबूच्या आश्रयाला. आतापर्यंत विचार केला तर युगाने 2 चेंडू फेकले गेले. पहिल्या चेंडूवरती अंगदने 1 धाव काढली. स्ट्राईकवरती आला फलंदाज संदीपला मोठा हिट, मोठा प्रहार, मोठा फटका मारायचा होता. परंतु ते जे मनसुबे आहेत ना ते मनसुबे अगदी मातीमध्ये मिळवले. मी म्हणेल की त्या वेळेस त्यांनी फलंदाजी स्वीकारली आणि अवघ्या 24 चेंडूमध्ये 53 धावा करून 54 धावांचं आव्हान उभं केलं होतं. ते नो पॅकर्स या संघासमोर. तर नुकत्याच झालेल्या नाणेफेकीमध्ये सामन्यामध्ये अमन हिरा या संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. नक्कीच मी म्हणेल की आपण थोडे जोडले जाऊया आमचे परममित्र विशालजी ढोले यांच्याकडे. कारण नक्कीच मी म्हणेल की एक हरहुन्नरी एक खेळाडू आहे. नक्कीच विशाल नाणेफेक तुम्ही हरलेला आहात. तर आणि नक्कीच मी म्हणेल की बहुतेक अंदाज माझा असा आहे की अमन हिरा हा संघ एखाद्या वेळेस तुम्हाला फलंदाजीसाठी तुम्हाला उतरवेल. तर येणाऱ्या जो दुसऱ्या फील्ड पहिला सामना आहे ना तो असेल फक्त 3 षटकांचा. तर 18 चेंडू तुमचं पण टार्गेट काय असेल, तुम्ही किती धावा तुम्ही हे करू शकता, बनवू शकता? आमचं टार्गेट असेल जास्तीत जास्त धावा बनवायचं. तरी पण 40 ते 50च्या दरम्यान आम्ही टार्गेट करू 3 षटकामध्ये. बरं, अमन हिरामध्ये असा कोणता जो गोलंदाज आहे की तो तुम्हाला वीक वाटतो आणि तुम्ही त्याच्यावरती? नक्कीच खूप खूप शुभेच्छा कॉम्बॉक्स तर्फे तुम्हाला. आणि पुन्हा घेऊन जातो तुम्हाला सर्वांना जिथे आपण पाहतात अमन हिरा चषक 2026 मधील पहिल्या फेरीतील अंतिम सामना लॉयन्स 11 स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध आर बॉयज स्पोर्ट क्लब कळंबोली या 2 संघादरम्यान. आणि यानंतर
यावेळेस आपण पाहतात की धावसंख्या धाव फलकावरती केली गेली अंकित ती म्हणजेच 14. परदेशी मी म्हणेल नक्कीच ज्याला आपण पिंटू पारच्या या नावाने ओळखतो, कळंबूरचा पिंटू पारच्या म्हणजे परदेशी आता मात्र आपले हात खुले करतोय. 1 चौकार 1 षटकार 1 दूर धावांच्या माध्यमातून खेळतोय आपला नाबाद. 4 चेंडू सामन्यानंतर 12 या धावसंख्येवरती बाद होणारा फलंदाज संदीप जो आपला भोपळाही न फोडता तंबूच्या आश्रयाला गेला त्याला साथ देतोय तो मात्र फलंदाज अंगदचा विचार केला तर सलामीला आलेला फलंदाज जो खेळतोय आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती. नक्कीच मी म्हणेल की जवळपास 39 धावा करून 40 पाठलाग करायचा होता आणि या पाठलाग करत असताना आघाडीचा एक फलंदाज संदीप वगळता कोणताही फलंदाज आतापर्यंत बाद झाला नाही. म्हणजे एक गडी बाद धावसंख्या धाव फलकावरती मात्र 14च्या घरामध्ये. नक्कीच आपण पाहत आहात की अमन हिरा चषक क्रिकेटची शृंखला 2026 या पर्वातील या सालातील सर्वात दैदिप्यमान अशी ही स्पर्धा बघावं आणि बघतच राहावं. कारण का तर नक्कीच मी म्हणेन स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, स्पर्धा प्रतिष्ठेची नक्कीच. आणि जसंच माझ्या कानावरती मगाशी अमित सरांचे शब्द पडले, येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये ICPL होण्याची शक्यता आहे. मी म्हणेल नक्कीच या प्लॅटफॉर्मवरती ICPL मध्ये देखील एक दिग्गज खेळाडू आहेत, मोठ्या प्लॅटफॉर्मचे खेळाडू आहेत आणि त्या मोठ्या प्लॅटफॉर्मच्या खेळाडूंना नक्कीच मी म्हणेल की अजून ICPL सारखा जर प्लॅटफॉर्म जर मिळाला तर नक्कीच आम्ही परमेश्वराकडे विनंती करू की या प्लॅटफॉर्मवरचे खेळाडू भविष्य काळामध्ये ICPL सारख्या खेळाडूंमध्ये आपल्याला दिसावे आणि तोच नक्कीच मी म्हणेल तो प्लॅटफॉर्म उभं वसूल केल्या. या 2 धाव समीकरण मात्र 2 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 17च्या घरामध्ये. ना दसरा ना दिवाळी बोनसच्या माध्यमातून मिळते ती 1 धाव आणि नक्कीच पुन्हा एकदा फिल्डिंग रिस्ट्रिक्शन मात्रच्या माध्यमातून अतिरिक्त खेळाडू त्यांनी तुम्ही चुकीची क्षेत्ररक्षण लावलं त्यामुळे तुम्हाला दंडित केलं गेलं. नो चेंडू करार केला स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून. नक्कीच मी म्हणेल आता मात्र तुम्हाला खुलं लायसन दिले, फ्री हिट असणार आहे ती मात्र फलंदाज अंगद याला. तर अमित सर मी म्हणेल की अंगदला आता मात्र संधी आहे बिंदास, कारण संघाला धोका आहे आणि बिंदास तुम्हाला ठोकायचं आहे. कारण असं म्हणतात ना की संघाला धोका बिंदास ठोका. तर बघूया या चेंडूवरती किती धावा ठोकतोय तो फलंदाज अंगद. परंतु विसरून चालणार नाहीये कारण चेंडू आहे तो संजय याच्या हातामध्ये. संजय देखील कोणत्या कच्च्या अग्रूचा चेला नाहीये, त्यामुळेच काय मी म्हणेल एक चांगलं द्वंद्व युद्ध, चांगलं बॅटल, चांगलं रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या दरम्यानचा चेंडू नक्कीच मी म्हणेल बघा यावेळेसचा बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी केला गेला होता. 1 धाव पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. या आणि अशा प्रकारच्या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील जर तुम्हाला विजयाच्या उंबरठ्यावरती जायचं असेल, विजयाच्या दिशेने जर तुम्हाला जायचं असेल ना तर मग मात्र या ज्या बारीक बारीक चुका आहेत ना या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. बघा स्ट्राईक चेंज झाल्यानंतर काय घडतं काय बिघडतं हे विचारा श्रीलंका टीमला. नक्कीच ज्यावेळेस रोहित शर्मा आणि मी म्हणेल ज्यावेळेस विराट कोहली ज्यावेळेस स्ट्राईकला तिथे होते स्ट्राईक चेंज झाली आणि त्यानंतर मारले रोहित शर्माने सलगचे 2 षटकार आणि त्यानंतर जो मोमेंटम चेंज झाला होता ना त्यामुळे नक्कीच मी म्हणेल की तो मोमेंटम मात्र इंडियासाठी एक वेगळा होता. त्याच प्रकारचा मी म्हणेल की तुमच्या बारीक बारीक चुका ह्या तुम्हाला कटाक्षण टाळातील आणि ह्या चुका टाळण्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस सेशन जे आहे ना हे तुम्हाला अगदी घाम गाळून अगदी जीवाचं रान करून तुम्हाला करावं होतं. कारण बघा मोठमोठे खेळाडू आहेत ना आज बघा आज वयाची 50 गाठली कृष्णा सरांनी देखील तरी देखील आज सकाळी 6 ते 6:30 वाजता कृष्णा सातपुते हा नेहमी हे जे सर आहेत ना कृष्णा सातपुते सर हे नेहमी ग्राउंडवरती ऑन टोज असतात. परेश कडके असतील, अमित भगत असतील, त्यानंतर अनिकेत पाटील असतील त्यावेळेस आणि ICPLचे जे मोठ्या प्लॅटफॉर्मचे खेळाडू आहेत ना हे सर्व खेळाडू हे ग्राउंडवरती सकाळी 6:30ला असतात. सनी सिंग असतील त्यानंतर अनेक मोठी मोठी नावं असतील ना हे सर्व जे आहेत ना हे सर्व सकाळी 6:30ला इथे या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतात. कारण असं म्हणतात की प्रॅक्टिस मेक्स मॅन कॅन परफेक्ट. या दरम्यानचा हा चेंडूला आता मात्र बॉल बॅटआउट केले. सुदैवाने कोणताही धक्का लागला नाही चेंडूला. मात्र जर हात लागला असता स्पर्श झाला असता तर मग मात्र एखादा विकेट मात्र गमावली गेली असती. परंतु सुदैवाने चेंडू मात्र अंगद मात्र आपल्या चेंडूचा वेग
हा कमी ठेवला आणि गुडलँड स्पॉटवरती मात्र चेंडूला मात्र रिलीज केलं गेलं, त्यामुळे जो काही चेंडू गेला तो मात्र निर्धाव. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला टार्गेट केलं गेलं मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, जिथे एक धाव आता मात्र मिळते. एका धावच्या भारापर्यंत समीकरण मात्र 1ने वाढते. पण थोडंसं फंबल पाहायला मिळते, अनुभवाची कमतरता मात्र कुठेतरी पाहायला मिळते. एखादा अपवाद वगळता मी म्हणेल की बाकी सर्व खेळाडू आहेत ना, हे सर्व युवा खेळाडू आहेत आणि या युवा खेळाडूंना मी म्हणेल की नक्कीच तुम्हाला होशने काम घ्यावं लागेल. जोशमध्ये जाल तर तुम्ही तुमचा होश गमवाल आणि होश गमवला की तुम्ही कदाचित हा सामना तुम्ही गमावू शकता. परंतु बघा, नक्कीच मी म्हणेल की विचार केला तर 2 षटकांचा म्हणजेच 12 चेंडूंचा खेळ इथे संपलेला आहे. अद्याप देखील 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणारे 12 चेंडू आणि मी म्हणेल जवळपास 12 चेंडू आणि 13 रनची गरज एवढ्या माध्यमातून रिझल्टमध्ये, जिथे एक धाव आता मात्र मिळते. धावसंख्या थांबते ती 29च्या घरामध्ये. गोलंदाज युगांत पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय आपल्या षटक क्रमांक 1 हाताळणारा गोलंदाज युगांत वरती. 39चा पाठलाग करायचा आहे, म्हणजे जवळपास 11ची गरज. यावेळेस खराब क्रिकेट म्हणावं लागेल. बघा, तुम्हाला गेम काय चाललाय, खेळ काय चालला याची तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्ही असे जर सरळ आणि मुक्त असताना जर तुम्ही धावा जर बहाल करणार असाल ना, तर मग मात्र नक्कीच तुम्ही तुमच्या संघाला पराभवाच्या गर्तेत ढकलू शकता. कारण तुम्ही कोणताही प्रयत्न पराकाष्ठा करत नाहीत. आम्ही आता बघितलं, झेल सुटल्यानंतर तो खेळाडू जो ना तो तिथेच रिलॅक्स मोडमध्ये उभा होता. अगदी म्हणजे त्याचा जो खेळाडू आहे बाउंड्री लाईन नजदीकचा, तो खेळाडू येऊन त्यांनी मात्र त्या खेळाडूने मात्र यावेळेस तो चेंडू गॅदर केला गेला. यावेळेस थेट फेकी झाली असती तर परदेशी बाद झाला असता, पण सुरक्षितरित्या परदेशी हा मात्र आपल्या खेळपट्टीवरती सुरक्षित आहे आणि 1 धाव आता मात्र मिळते. समीकरण मात्र उरते जाऊन थांबते ते च्या घरामध्ये, म्हणजे अवघ्या 8 धावांची गरज आहे. यावेळेस चेंडूला मात्र टार्गेट केलं फाईनली आणि लॉंग लेगच्या अष्टामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चूक करतोय. या खेळातील या सामन्यातील हा जवळपासचा हा अंदाजे 3रा झेल आहे जो सुटला गेला आहे. कारण आम्ही असं म्हणतात ना की पकडो कॅच और जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. बघा, पहिल्या सामन्यामध्ये जिथे अमन हिरा विरुद्ध एक आपण सामना पाहिला ईगल बॉयचा, जिथे ईगल बॉयज संघाने अरबाजचा झेल सोडला आणि अरबाजने ठोकलं आणि अमन हिराला मात्र घेऊन ठेवलं, ते मात्र दुसऱ्याच फेरीमध्ये. या दरम्यानचा हा चेंडू स्टिअर केला गेला. चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत 1 धाव आता मात्र मिळते. म्हणजे बघा, एक सेन्सनेबल क्रिकेट यावेळेस पाहायला मिळतंय. फलंदाज संदीप बाद झाल्यानंतर मी म्हणेल की या संपूर्ण सामन्याची जी सूत्र आहेत ना, संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घेतली. ती नंबर 3 वरती आलेला फलंदाज परदेशी आणि सलामीला आलेला फलंदाज अंगणे. या ग्राउंडवरती तुम्ही जास्त सामने इथे पाहिलेले आहेत की असं कसं झालंय का, 6 बॉल 7 चेंडू रोखण्यात यश आलेलं आहे का? नक्कीच योगेश सरजी, मी जर सांगितलं तर हीच टीम होती लॉयन्स संघ, ज्या टीमला तुमचा 12th मॅन इथं आहे. वारंवार तुम्ही इकडे येऊ नये. 12th मॅन तुमचा इथं आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. सॉरी, जिथे 3 धावा धावल्या होत्या तिथे 2च धावा लिहिल्या होत्या, म्हणून 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता होती. नक्कीच योगेश सर, मी तुम्हाला सांगतो, एक मॅच झाली होती. त्या मॅचमध्ये 6 चेंडूंमध्ये
2 धावांची आवश्यकता होती आणि फलंदाजी करण्यासाठी लॉयन्स संघ खेळत होता आणि फलंदाजी करत असताना 5 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता असताना लॉयन्स संघ तो सामना पराजित झाला होता. म्हणून ह्या ग्राउंडवरती काही होऊ शकतं, कोणी ओव्हर कॉन्फिडन्सली राहू नये. याच टीमच्या विरुद्ध 5 चेंडूंवरती 2 धावांची गरज असताना लॉयन्स संघ तो सामना हरला होते. नक्कीच यालाच तर म्हणतात क्रिकेट. आणि कारण मग आम्ही असं म्हणतात ना की क्रिकेट जो आहे ना हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कोणताही क्रिकेटचा पंडित शेवटचा चेंडूपर्यंत भाकीत करू शकत नाही की काय होईल. कारण आपण जर बघितलं तर पाकिस्तान विरुद्ध आय थिंक सो न्यूझीलंडचा संघ होता जिथे एका चेंडूमध्ये जवळजवळ 16 धावा निघलेल्या आहेत. नक्कीच पण क्रिकेट येते कारण ते आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. अवांतर चेंडू होत आहे. या अवांतर धावसंख्या धावफलक मात्र 1ने पुढे वधारतोय. धावसंख्या थांबते ते 36. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. 6ला 4. मी म्हणेल नवीन गोलंदाज आपण पाहतात सांघिक 4थं वैयक्तिक 1लं आणि निर्णायक आणि संघाला कुठे नेऊन ठेवायचं हे सांगणारा हे षटक. यावेळेचा पुढे सरसावट मारा चेंडू पुन्हा एकदा पंच बाहेर निघतायत. अवांतर चेंडू घोषित करतायत. मी म्हणेल बॅक टू बॅक हा दुसरा निर्धाव चेंडू टाकतो. माफ करा दुसरा अवांतर चेंडू टाकतोय. समीकरण आता मात्र पुढे सरसावतोय. 37 या घरामध्ये सरकले. 1 धाव